नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असा हा आगळा वेगळा आहे, जो म्हणजे आपल्या थेट हृदयापर्यंत पोहोचतो. तो म्हणजे विषय आई. आई जी स्वतः हरवली मला शोधताना, असं या कथेचं नाव आहे. आई माझ्यासाठी कधी आईच नव्हती. ती माझ्यासाठी स्वयंपाकघरातला आवाज होती, सकाळी उठणारी हाक होती आणि रात्री झोप येईपर्यंत पंखा झुलवणारी सावली होती जणू. पण मी कधी तिला माणूस म्हणून पाहिलंच नाही. आईचं आयुष्य माझ्या आधीच संपलेलं. आईचं लग्न खूप लवकर झालं. स्वप्न बघायच्या आधीच जबाबदाऱ्या तिच्या पदरात पडल्या. बाबा कडक होते, घर चालवणं कठीण होतं. आई हसत होती, पण त्या हसण्यामागे नेहमी काहीतरी दडलेलं असायचं. रात्री सगळे झोपल्यानंतर ती देव्हाऱ्यासमोर बसून काहीतरी पुटपुटायची. मी विचारायचो, आई काय मागतेस ग? ती म्हणायची, तुझं भलं. नेहमी मी हेच मागते, तुझं भलं. माझं बालपण आणि आईचं मौन. माझ्याकडे खेळणी कमी होती, पण आईचं प्रेम मात्र भरपूर होतं. मी हट्ट केला की ती स्वतः उपाशी राहायची. माझ्या शाळेच्या फीसाठी तिने स्वतःचे दागिने गहाण ठेवले. मला कधी कळलंच नाही. मला वाटायचं हे सगळं तिचं कर्तव्य आहे. मी मोठा झालो आणि दूर गेलो. कॉलेजसाठी मी शहरात गेलो. आई स्टेशनवर उभी होती, डोळे भरलेले. मी म्हणालो, आई रडू नकोस ग, मी येईन परत. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तो हात जो मला अखेरचा स्पर्श देत होता. हे मला तेव्हा कळलंच नाही. शहरातलं आयुष्य मी पुढे गेलो. नोकरी मिळाली, नाव झालं. आईचे फोन येत राहिले, पण मी मात्र म्हणायचो, आता वेळ नाही, नंतर बोलूया. कधी कधी फोनही उचलायचो नाही. आई पुन्हा 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 फोन करत राहायची, पण मी मात्र रिप्लाय देतच नव्हतो. आई पुन्हा फोन करत नव्हती. ती कधी आग्रह करत नव्हती. ती फक्त थांबायची. आई एकटी पडत गेली. बाबा गेली. मी अंत्यसंस्कारासाठी आलो, पण लगेच परत गेलो. आई एकटी राहिली. शेजारी सांगायची, तुझी आई रोज तुझ्या वाटेकडे पाहते रे. पण मला वाटायचं ती मजबूत आहे, मी चुकत होतो. ती शेवटची हाक. एक दिवस अनोळखी नंबरवरून फोन आला, तुम्ही लगेच या, आईची तब्येत खूप खराब आहे. मी ट्रेन पकडली. पहिल्यांदाच मनात भीती होती. हॉस्पिटलमधली आई खूपच खुश झाली होती. डोळे आत गेलेले. मला पाहताच हसली. आला. ती म्हणाली, मी हात धरला. आई दुखतंय का गं असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, नाही रे बाळा, आता नाही दुखत. ती हळूच म्हणाली, मी खूप थकले रे आता. तो एकच वाक्य माझ्या काळजावर घाव घालून गेलं. आई कधीच थकते असं म्हणाली नव्हती. ती पुढे म्हणाली, तू लहान असताना मी स्वतःला विसरले होते, तुझ्यासाठी जगले. आता मला झोप घ्यायची आहे. आई गेली. त्या रात्री आई शांतपणे गेली. कसलाही आवाज नाही, कसलाही त्रास नाही. जणू तिने आयुष्यभराची जबाबदारीच माझ्यावर ठेवली. तिच्या सामानात सापडलेलं आयुष्य. घरी आल्यावर तिची पोटी उघडली. एक डायरी होती. त्यात लिहिलं होतं, माझा मुलगा मोठा झाला. मला त्याचं आयुष्य अडवायचं नाही. तो फोन करत नाही, पण मी रोज त्याच्यासाठी देवाला सांगते. आणखी एक ओळ, मी मेल्यावर तो रडू नये. मी माझं आयुष्य त्याच्यात जगली. आज मी घरी आलो की दार उघडणार कुणी नाही. आज मी आजारी पडलो की कुणी कपाळावर हातही ठेवत नाही. आज मी यशस्वी आहे, पण आई नाही. हे सगळं यश पाहण्यासाठी तिची खूप गरज होती, पण आता ती नाही. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आईचं महत्त्व ती असताना जाणवत नाही. ती गेल्यावर ज्यांना आई नाही त्या लोकांना विचारा, आई काय असते? आई नसतं म्हणजे घर असणं, पण आधार नसणं. आई जिवंत असताना वेळ काढता येत नाही, आणि ती गेल्यावर वेळच उरतो. मैत्रिणींनो, आई म्हणजे फक्त नातं नाही. आई म्हणजे आपल्यासाठी स्वतःला विसरणारी एक मोठी देवता आहे. ती आपल्यासाठी रडते, पण कधी आपल्यासमोर रडत नाही. ती थकते, पण कधी सांगत नाही. आज जर ही कथा ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा, ही कथा नाही, ही तुमच्याच आयुष्यातली कुठली तरी आठवण आहे. आई जिवंत असेल तर आजच तिला फोन करा. एकदा आई म्हणून तिची हाक मारा, कारण वेळ असताना दिलेलं प्रेम सगळ्यात मौल्यवान असते.
आणि शेवटी जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि अशीच मनाला स्पर्श करणारी खरी भावना सांगणारी मराठी कथा पुढेही ऐकायची असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या आयुष्यात आईचं स्थान काय आहे. आई आहे म्हणूनच आज आपण आहोत. धन्यवाद.